विधानसभा 2024च्या निवडणुकीच्या अनुषंगाने उल्हासनगर वाहतूक उपविभागामध्ये पवई चौक जो आहे त्या ठिकाणी SDO ऑफिस आहे आणि तिथं आपला स्ट्रॉंग रूम आहे 141 विधानसभा मतदारसंघाचा. तर त्या स्ट्रॉंग रूममधून 19 तारखेला मतपेट्यांचं वाटप होणार आहे आणि 20 तारखेला त्या जमा केल्या जाणार आहेत. तर त्या ठिकाणी हे पेट्या वाटप आणि जमा करणं या पिरियडमध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि व्यवस्थित ती कारवाई व्हावी याच्यासाठी सदर ठिकाणी आपण प्रवेशबंदी केलेली आहे. तर ती प्रवेशबंदी अशी राहणार आहे, 19 तारखेला सकाळी 7 ते 14 वाजेपर्यंत शास्त्री चौकाकडून विठ्ठलवाडीकडे आणि कोळशेवाडीकडे जी जाणारी वाहनं आहेत त्यांना प्रवेश बंद केलेला आहे आपण शास्त्री चौकामध्येच. ती जी वाहनं आहेत ती शास्त्री चौकातून स्मशानभूमी चौक शांतीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील. त्याचप्रमाणे सदाम चौकाकडून जी वाहनं येणारी आहेत ती वाहनं आपण पवई चौक येथे त्यांना प्रवेशबंदी केलेली आहे. ती वाहनं दोन्ही दिवशी म्हणजे 19 तारखेला 7 ते 14 आणि 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजतापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत त्या वाहनांना आपण पवई चौक या ठिकाणी प्रवेश बंद केलेला आहे. ती वाहनं जी आहेत ती पवई चौकात आपण अडवून लेपला वळतील आणि ते हडकाई माता चौक मार्गे शांतीनगर किंवा ज्यांना जिथे जायचं त्या स्थळी जातील. मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करेल की त्यांनी सहकार्य करावे आणि ही मतदानची जी वाटप प्रक्रिया आहे आपले EVM मशीन आणि जमा करण्याची याच्यात सर्वांनी सहकार्य करावं. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.